गुड मॉर्निंग. आपण मागच्या वेळेला पर्टिक्युलरली डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल ही रिॲक्शन्स बघितली होती, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. त्याचमध्ये आपण सेटझेप रूल हा सुद्धा बघितलेला होता. आता हे जे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अल्कोहोल बरोबर ज्या आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि विथ डिफरंट टेम्परेचर ही आपण म्हटलं की लिक्विड फेज डिहायड्रेशन, आणि ज्यावेळेला ॲल्युमिना यूज केला त्यावेळेला आपण त्याला म्हटलं व्हेपर फेज डिहायड्रेशन. परंतु एक लक्षात घ्या, हे जे हायड्रेशन डिहायड्रेशन जे झालेलं आहे हे विदिन द मॉलिक्यूल झालेलं आहे, म्हणून ह्या सगळ्या ह्याला इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन म्हणतात. काय म्हणतात त्यालाच? इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन. कारण प्रायमरी अल्कोहोल कुठला घेतला तुम्ही तर इथाइल अल्कोहोल, सेकंडरी कुठला घेतला आयसोप्रोपाइल किंवा पर्टिक्युलरली सेक ब्युटाइल अल्कोहोल, आणि टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल हे घेतले तुम्ही. त्या टर्शरी ब्युटाइल मधला किंवा इथाइल अल्कोहोल मधल्याच HOH ह्यामध्येच आपल्याला रिमूव्हल ऑफ H2O झालं, म्हणजे विदिन द मॉलिक्यूल आपल्याला डिहायड्रेशन झालं. त्यालाच आपण डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल म्हणतो, आणि ते सुद्धा विदिन आहे म्हणून त्याला इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन. आता पुढचा जो डिहायड्रेशन कॅरेक्टर येतं ज्याला आपण म्हणतो इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन. आता हे जे इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन आहे हे काय होतं तर लक्षात घ्या, C2H5OH हा ज्या वेळेला आपल्याला इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ओके ऍट 413 केल्व्हिन, ओके, म्हणजेच लक्षात घ्या हा C2H5OH प्लस HOC2H5 ओके कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, टेम्परेचर लक्षात ठेवा 413 केल्व्हिन. यामधनं काय होतं, हा H2O बाहेर पडतो आणि तुम्हाला इथर तयार होतं, आणि इथं सुद्धा डिहायड्रेशन आहे, आणि ते डिहायड्रेशन इंटरमॉलिक्युल विदिन द टू मॉलिक्युल्स, बिटवीन टू मॉलिक्युल्स वॉटर मॉलिक्युल आपल्याला रिमूव्ह होतो, आणि त्यावेळेला तयार होतं इथर हे कॅरेक्टर. आणि ह्याच प्रोसेसला सिंपल इथरिफिकेशन किंवा कंटिन्युअस इथरिफिकेशन म्हटलं जातं. आता ही रिॲक्शन आपल्याला लेंथ मध्ये एक्सप्लेन करायची आहे, ती इथर्स मध्ये करणार आहोत, ज्याला आपण सिंपल इथरिफिकेशन म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. म्हणजेच इथं जर तुम्ही बघितलं तर इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन्स मध्ये आपल्याला इथर तयार होतं, टेम्परेचर 413 केल्व्हिन आहे, आणि इंट्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर इंट्रामॉलिक्युलर मध्ये आपल्याला जो पर्टिक्युलरली अल्कोहोल घ्याल तर त्या अल्कोहोल पासून आपल्याला आयदर अल्किन हे तयार होतं, प्रायमरी टू अल्किन, सेकंडरी टू अल्किन. हे आपण इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन, इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन म्हणून बघितलं. आता पुढची जी रिॲक्शन बघणार आहोत ज्याला आपण ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल म्हणतो, आणि ह्यामध्ये सुद्धा अल्काइल ग्रुप आणि हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणजे OH ग्रुप ह्या दोघांच्या मध्ये सुद्धा बॉन्ड ब्रेकिंग होतं, म्हणजेच बॉन्ड इन्व्हॉल्विंग रिॲक्शन इन्व्हॉल्विंग विथ अल्काइल बॉन्ड ॲज वेल ॲज OH बॉन्ड, हे लक्षात ठेवा. मग ह्यामध्ये ऑक्सिडेशन मध्ये पर्टिक्युलरली वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्सिडायझिंग एजंट यूज केले जातात. मग तो K2Cr2O7 विथ डायल्यूट H2SO4 असेल, KMnO4 विथ H2SO4 डायल्यूट असेल, HNO3 असेल किंवा क्रोमिक ऍसिड असेल, हे सगळे काय आहेत ऑक्सिडायझिंग एजंट आहेत, आणि हे सगळे तुम्हाला नॅसंट ऑक्सिजन प्रोड्यूस करतात ड्युरिंग रिॲक्शन, अँड धिस नॅसंट ऑक्सिजन leads to perform the oxidation reaction. आता हा जो K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 हा नॉर्मली ऑक्सिडायझिंग एजंट तो किंवा KMnO4 अल्कलाइन KMnO4 किंवा KMnO4 प्लस विथ H2SO4 हे कॅरेक्टर्स आपल्याला ऑक्सिडेशन प्रोसेस करता जास्त वापरलं जातं, आणि जिथं आपल्याला व्हिगरस ऑक्सिडेशन पाहिजे असेल किंवा एक्सटेन्शन ऑफ ऑक्सिडेशन पाहिजे असेल तर तुम्हाला क्रोमिक ऍसिड सारखं कॅरेक्टर यूज केलं जातं, हे लक्षात ठेवा. आता हा जो K2Cr2O7 विथ डायल्यूट H2SO4 आहे ह्यालाच आपल्याला
जोन्स रिएजंट असं नाव आहे. काय नाव आहे? जोन्स रिएजंट. हा जोन्स रिएजंट ज्या वेळेला तुम्ही यूज करता त्यावेळेला ऑक्सिडेशन होतं. आता इथं ऑक्सिडेशन मध्ये आपल्याला मिळणार आहे काय आहे? तर ऑक्सिडेशन रिएक्शन्स मध्ये नॅसंट ऑक्सिजन मिळणार आहे. मग हे ऑक्सिडेशन आपल्याला प्रायमरी अल्कोहोलचं ज्या वेळेला आपण ऑक्सिडेशन करू, प्रायमरी अल्कोहोल, आता इथं मी घेतो CH3 CH2OH. ओके, आता इथं आपल्याला बाणावरती आपण घेणार आहे K2Cr2O7 प्लस डायल्यूट इनकन्व्हिनियन्स डाटामुळे झालेला आहे, पर्टिक्युलरली मोबाईल हँग झाल्यामुळं. लक्षात घ्या, प्रायमरी अल्कोहोल हा ऑक्सिडेशन मध्ये जातो म्हणजेच काय? K2Cr2O. ओके, तर आपल्याला ज्या वेळेला ऑक्सिडेशन रिएक्शन होते त्यावेळेला काय होतं बघा राजानो, हा OH आणि ह्यातला एक H आणि OH मिळून -H2O बाहेर पडतं. म्हणजेच तुमचा हा CH3, हा इथं CH, हा H, ह्यातला एक H, हा OH बाहेर पडतो आणि हा आपण इथं ऑक्सिजन लागतो. म्हणजेच तुमचा ऍसिटाल्डिहाइड तयार होतो. म्हणजेच ऑक्सिडेशन ऑफ अ प्रायमरी अल्कोहोल गिव्स यू अल्डिहाइड, ज्याला तुम्ही इथॅनॉल म्हणता. आता हा फर्दर ऑक्सिडेशन मध्ये जातो राजानो. परत K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 हे जर घेतलं आणि हा जर नॅसंट ऑक्सिजन जर तुम्ही प्रोव्हाइड केला तर हा ऑक्सिजन इथं ऍड होऊन तुम्हाला तयार होतं CH3, हा C डबल बॉन्ड O आणि हा O आणि हा H मिळून OH तयार होतं, ज्याला तुम्ही ऍसिटिक ऍसिड म्हणता. म्हणजेच कार्बॉक्सिलिक ऍसिड तयार होतं. आता ह्यामध्ये बघा, ओरिजिनल अल्कोहोल मध्ये, प्रायमरी अल्कोहोल मध्ये किती कार्बन आहेत? 1 2 आहेत. आणि इथं फायनल प्रॉडक्ट मध्ये सुद्धा 2 कार्बन आहेत. म्हणून इथं लक्षात ठेवा, नो चेंज इन कार्बन ॲटम ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोल मध्ये. आता सेकंडरी अल्कोहोल मध्ये काय होतं बघा राजानो, तर सेकंडरी अल्कोहोल हा तुमचा CH3 CHOH ह्याचे ऑक्सिडेशन करणार, प्लस आपल्याला हा ऑक्सिडेशन मध्ये K2Cr2O7 येणार, प्लस -H2O होणार. लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, हा H ने जर इकडचा आणि H आणि इकडचा H करा डिहायड्रेशन सारखा, तो आपल्याला काढायचा नाही आहे. ओके, हा H आणि हा OH मिळून हे असं बाहेर पडेल आणि हा ऍड होईल आणि तुम्हाला तयार होईल CH3 C डबल बॉन्ड O CH3, म्हणजेच ऍसिटोन तयार होईल. आणि हा ऍसिटोन तयार झाला की परत आपल्याला K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4. आता लक्षात घ्या, इथं नॅसंट ऑक्सिजन आपल्याला 4 ऑक्सिजन यूज करावे लागतात. हे सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर. मग आता काय होतं बघा, इथं ऑक्सिडेशन मध्ये हा तुमचा 1 2 3 4 असे जे कॅरेक्टर आहेत, हा इथं बॉन्ड ब्रेक होतो. लक्षात घ्या, ह्या इथं बॉन्ड CH3 ला बॉन्ड ब्रेक होतो. हा CH3, हा C डबल बॉन्ड O, मी इथं हा CH3 काढून ठेवलेला आहे. आता इथे मी फक्त CH3 CH2 आणि H म्हणून मिळतो. हा CH3 C डबल बॉन्ड O, ह्यातला एक O आणि हा एक H मिळून तुम्हाला CH3 C डबल बॉन्ड O OH म्हणजेच ऍसिटिक ऍसिड तयार होतं, म्हणजेच कार्बॉक्सिलिक ऍसिड तयार होतं. आता काय होतं बघा, हा H2 आणि हा O मिळून -H2O बाहेर पडतं आणि हा C आणि हे 2 O मिळून CO2 बाहेर पडतं. -H2O मुद्दाम इथे लिहिलेला आहे, जागा कमी आहे म्हणून. H2O इकडे जरी लिहिलं तरी सुद्धा तुम्ही चालू शकेल. पुन्हा एकदा सांगतो बघा, बॉन्ड ब्रेक इथं होतो. हा CH3 CH2 आणि H प्रमाणे लिहिलं, 4 ऑक्सिजन घेतले आपण. ओके, आणि मग आपल्याला बघा परत आपल्याला कार्बॉक्सिलिक ऍसिड तयार होतं. तर आता बघा, सेकंडरी अल्कोहोल मध्ये कार्बन किती आहेत? 1 2 3 आहेत आणि फायनल प्रॉडक्ट मध्ये 1 2 आहेत. म्हणजेच 1 कार्बन इज लेस इन कार्बॉक्सिलिक ऍसिड कुणापेक्षा?
ओरिजिनल सेकंडरी अल्कोहोलपेक्षा. आता पुढचा येतो ज्याला आपण टर्शरी अल्कोहोल म्हणतो. आता टर्शरी अल्कोहोल तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की हा टर्शरी अल्कोहोल हा पर्टिक्युलरली जर तुम्ही घेतला तर टर्शरी अल्कोहोल हा इम्पॉर्टंट आहे. ह्याचं कारण का तर लक्षात घ्या, हा हायली रिॲक्टिव्ह आहे. म्हणजेच हायली रिॲक्टिव्ह असल्यामुळं हा तुमचा CH3 हा CH3 हा CH3OH येतो. आता हा ज्या वेळेला ऑक्सिडेशन मध्ये जातो, ओके, K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 न, त्यावेळेला लक्षात घ्या ह्याचं पहिल्यांदा आयसोब्युटिलिन मध्ये रिॲक्शन्स होते. म्हणजेच हा OH आणि हा O मिळून -H2O बाहेर पडतं. कारण हायली रिॲक्टिव्ह अल्कोहोल आहे हा टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला तयार काय होतं इथं मग CH3 हा CH3 डबल बॉन्ड CH2. लक्षात घ्या हा OH इथला एक H हा ऍडिशन होऊन आपल्याला पर्टिक्युलरली आयसोब्युटिलिन तयार होतं. आणि हा आयसोब्युटिलिन प्रॉडक्ट काय होतं की फर्दर ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन करणार. म्हणजेच नॅसेंट ऑक्सिजन बरोबर K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4. आता काय होतं बघा राजानो, परत 4 ऑक्सिजन आहेत, 1 2 3 4. या इथं बॉन्ड ब्रेक होतो. यातला एक जो ऑक्सिजन आहे तो हा जो एक ऑक्सिजन आहे हा एक ऑक्सिजन ह्या इथे अटॅच होतो आणि तुम्हाला तयार होतं CH3 हा CCH3 डबल बॉन्ड O. म्हणजेच ऍसिटोन तयार होतं. आणि हा ऍसिटोन तयार झाल्यानंतर हा जो CH2 आहे, आता हा गेलेला आहे आपल्याला CH2 मधला, हा H2 आणि हा O म्हणून -H2O आणि हा C आणि हे दोन O म्हणून CO2 CO2 गॅस रिलीज होतो. म्हणजेच परत तुम्हाला काय मिळतं, ऍसिटोन मिळतं. हे लक्षात ठेवा. आणि हे ऍसिटोन लक्षात घ्या, हे ऍसिटोन सेकंडरी अल्कोहोल मध्ये ही रिॲक्शन्स बघितले की नाही आपण, तर त्याचप्रमाणे आपल्याला हा ऍसिटोन CH3 CCH3 डबल बॉन्ड O प्लस 4O म्हणजे सेकंडरी अल्कोहोल सारखी, म्हणजे ही रिॲक्शन बघा त्यासारखी रिॲक्शन जाते. K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4. ओके, आणि तुम्हाला प्रॉडक्ट तयार होतो CH3 C डबल बॉन्ड OOH प्लस CO2 प्लस H2O जस्ट लाईक अ सेकंडरी अल्कोहोल. म्हणजेच इथं तुम्हाला ऍसिटिक ऍसिड तयार होतं. आता ह्यामध्ये बघा ओरिजिनल मध्ये किती आहेत, 1 2 3 4 आहेत आणि इथं किती आहेत, 2 कार्बन आहेत. म्हणजे 2 कार्बन लेस इन प्रॉडक्ट दॅन ओरिजिनल अल्कोहोल. म्हणून लक्षात घ्या की ज्या वेळेला कीटोन येतं आणि कीटोनचं ऑक्सिडेशन होतं तिथं तुम्हाला स्टॅबिलिटी जास्त बघायला मिळते. म्हणून तुम्हाला व्हिगरस अँड प्रोलॉंग, म्हणजे इथं जे ऑक्सिडेशन आहे हे लक्षात ठेवा K2Cr2O7 न, इथं सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, इथं व्हिगरस आणि प्रोलॉंग ऑक्सिडेशन केलं जातं. एक तर K2Cr2O7 किंवा क्रोमिक ऍसिड हे यूज करून केलं जातं, कारण कीटोन हा स्टेबल आहे कुणापेक्षा, अल्डिहाइड पेक्षा. मग इथं ऑक्सिडेशन रिॲक्शन मध्ये प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलचं बायफर्गेशन म्हणजेच डिफरन्स तुम्ही करू शकता. पहिला डिफरन्स बघितला आपण लुकास रिएजंट, हाऊ प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल दे आर गोइंग टू बी डिफरन्शिएटेड. आता इथं सुद्धा तुम्हाला डिफरन्शिएट करता येतं. म्हणजे प्रायमरी अल्कोहोल ज्यावेळेला ऑक्सिडेशन मध्ये जातो त्यावेळेला फायनल प्रॉडक्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कार्बन मध्ये ओरिजिनल अल्कोहोल आणि कार्बन मध्ये फायनल प्रॉडक्टच्या ऍसिड मध्ये चेंज नाही. सेकंडरी अल्कोहोल मध्ये काय होतं, 1 कार्बन ऍसिड मध्ये हा लेस आहे कुणापेक्षा, सेकंडरी अल्कोहोल ओरिजिनल. आणि इथं आपल्याला
2 कार्बन लेस आहेत, हे लक्षात ठेवा. ह्या ऑक्सिडेशन रिॲक्शन्स होय. आता हे ऑक्सिडेशन रिॲक्शन तुम्हाला बोर्डाला प्रश्न विचारला जातो, हाऊ यू आर गोइंग टू डिफरन्शिएट प्रायमरी सेकंडरी अँड टर्शियरी अल्कोहोल विथ रिस्पेक्ट टू ऑक्सिडेशन. तर एवढ्या रिॲक्शन लिहायच्या. जर नुसतं विचारलं की बाय विच पर्टिक्युलरली रिॲक्शन्स यू आर गोइंग टू डिफरन्शिएट प्रायमरी सेकंडरी अँड टर्शियरी अल्कोहोल, तर लक्षात घ्या तुम्हाला ल्युकास रिएजंट आणि ऑक्सिडेशन ह्या दोन्हीही रिॲक्शन्स तुम्ही करू शकता. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं. आता ह्याच ऑक्सिडेशन्समध्ये आपल्याला ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी सेकंडरी अल्कोहोल ही सुद्धा रिॲक्शन्स तुम्ही ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल मध्ये यूज करू शकता. म्हणजेच कॉपर बरोबर प्रायमरी अल्कोहोल किंवा सेकंडरी अल्कोहोल जर हिट आउट केलं तर, म्हणजेच हा तुमचा CH3 CH2OH, ओके, आणि पर्टिक्युलरली 573 केल्विन इन प्रेझेन्स ऑफ अ कॉपर हे जर हिट आउट केलं तर आपल्याला ऍसिटाल्डिहाइड तयार होतं. हे लक्षात ठेवा. म्हणजेच अल्डिहाइड तयार होतं. ही सुद्धा ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. आणि ज्यावेळेला सेकंडरी अल्कोहोल CH3 CHOH CH3 टेम्परेचर सेम आहे, ओके, इन प्रेझेन्स ऑफ अ कॉपर केलं तर तुम्हाला कीटोन तयार होतं, म्हणजेच ऍसिटोन तयार होतं, ओके. परंतु टर्शरी अल्कोहोल कॅनॉट बी प्रिपेअर्ड बाय धिस मेथड. म्हणजेच कॉपर हा सुद्धा तुम्ही यूज करू शकता. जे ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल विथ कॉपर हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. प्रायमरी अल्कोहोल तुम्हाला अल्डिहाइड देईल, सेकंडरी अल्कोहोल ऍसिटोन देईल आणि टर्शरी अल्कोहोलची रिॲक्शन होणार नाही. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे, हे लक्षात ठेवा. समजलं? आता ह्याच्या पुढचा जो पार्ट आपण अल्कोहोल्समध्ये बघायचा आहे, तर अल्कोहोल्समध्ये मी एक महत्वाचा पार्ट जो आहे तो रिॲक्शन्स वाईज तुम्ही बघितलेला आहे की प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल. आता अल्कोहोल डिस्टिंक्शन करण्याकरता आपण कुठल्या कुठल्या बघितलेल्या तरी रिॲक्शन्स लक्षात घ्या. तर अल्कोहोल प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शियरी अल्कोहोल हे डिस्टिंक्शन करण्याकरता पहिली येते ऑक्सिडेशन, दुसरी येते लुकास रिएजंट, ओके, तिसरी येते डिहायड्रेशन, ओके, आणि चौथी येते व्हिक्टर मेयर टेस्ट, ओके, व्हिक्टर मेयर टेस्ट. आता ह्या चारही रिॲक्शन डिस्टिंक्शन करतात प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी बद्दल. आता तुम्हाला मला व्हिक्टर मेयर टेस्ट बद्दल माहिती सांगायची आहे. पॉज कर. आता तुम्हाला मी सांगितलं की प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल हे डिस्टिंक्शन होतं फ्रॉम ऑक्सिडेशन, लुकास रिएजंट, त्याच्यानंतर डिहायड्रेशन आणि व्हिक्टर मेयर टेस्ट. हे तुम्हाला तिन्ही मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. चौथा आहे व्हिक्टर मेयर टेस्ट. आता ही जी व्हिक्टर मेयर टेस्ट आहे ही आपल्याला ज्या वेळेला आपण अमाइन्स, नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड बघू, त्या नायट्रोजन कंपाऊंड मध्ये ज्या वेळेला नायट्रो अल्केन्स हा प्रॉडक्ट किंवा हा टॉपिक बघू त्यावेळेला तुम्हाला व्यवस्थित कळेल. आता त्यामध्ये लक्षात घ्या प्रायमरी अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोल बरोबर हायड्रोआयोडिक ऍसिड HI बरोबर रिॲक्शन्स केलं की तुम्हाला हा OH रिप्लेस होऊन RCH2I म्हणजेच आपल्याला अल्काइल हॅलाइड तयार होतं. अल्काइल हॅलाइड बरोबर AgNO2 ची रिॲक्शन म्हणजे सिल्वर नायट्राइट त्याबरोबर मिळतो तुम्हाला RCH2NO2 म्हणजेच आपल्याला पर्टिक्युलरली अल्काइल नायट्राइट तयार होतो. आता तुम्हाला नायट्रस ऍसिड माहिती आहे, तो नायट्रस ऍसिड कसा तयार होतो हे ऑलरेडी तुम्ही सँडमेअर्स मध्ये बघितलेलं आहे. NaNO2 प्लस HCl कोल्ड कंडिशन मध्ये नायट्रस ऍसिड तयार होतो, ज्याला आपण HONO केलं की तुम्हाला नायट्रोलिक ऍसिड फॉर्म होतो. आणि ह्या नायट्रोलिक ऍसिड मध्ये ज्यावेळेला NaOH ऍड केलं की ब्लड रेड कलर जर आला तर समजायचं प्रायमरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल मध्ये तीच प्रोसिजर आहे, HI आहे, परत आपल्याला OH रिप्लेस होतो I न AgNO2 ऍड करायचं
आता ऍड केल्यानंतर आपल्याला शिडोनायट्रोल तयार होतो आणि NaOH ऍड केल्यानंतर ब्ल्यू कलरच तयार होतो. आता ह्या ज्या दोन महत्वाचा पार्ट जो आहे हे लक्षात ठेवा, नायट्रोलिक आणि शिडोनायट्रोल हे आपल्याला नायट्रो अल्केन्स मध्ये बघायचं आहे. कारण हे नायट्रोलिक ऍसिड आणि शिडोनायट्रोल हे कन्वर्ट जे होतात ड्यू टू टॉटॅमेरिक कॅरेक्टर्समुळं तयार होतात, टॉटॅमेरिझममुळे, इंटर कन्व्हर्टिबल स्ट्रक्चरमुळं. आणि इंटर कन्व्हर्टिबल स्ट्रक्चर विच इज पॉसिबल इन अ प्रायमरी अल्कोहोल म्हणजे नायट्रोलिक ऍसिडमध्ये होत असल्यामुळं ब्लड रेड कलर होतो आणि इथं पॉसिबल नसल्यामुळं आपल्याला ब्ल्यू कलर बघायला मिळतो. टर्शरीमध्ये काय होतं, तुम्ही HI ची रिॲक्शन करता, NO2 बरोबर रिॲक्शन होते, परंतु नायट्रस ऍसिडची रिॲक्शन ह्या टर्शरी अल्कोहोलमध्ये होत नाही आणि NaOH ऍड केलं तर कलरलेस होतो. ह्या तिन्ही ज्या रिॲक्शन आहेत प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी हे जे डिफरन्शिएट आहे विथ HI देन AgNO2 आणि देन नायट्रस ऍसिड, ह्या रिॲक्शनला किंवा ह्या टेस्टला व्हिक्टर मेयर टेस्ट म्हणतात आणि ह्याच्यावरून प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल हा डिफरन्शिएट केला जातो. आता पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण ऍडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट अल्कोहोल म्हणतो. आता ऍडिशनल काय आहे हे लक्षात ठेवा. तर आपल्याला माहिती आहे कार्बन आणखी ऑक्सिजन अल्कोहोलमध्ये sp3 हायब्रिडायझेशन मध्ये असतो. हे जे आता सांगतोय हे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित कानानं ऐकून तुम्ही नोट डाऊन तुमच्या वहीमध्ये करून ठेवा. पहिल्यांदा कार्बन आणि ऑक्सिजन अल्कोहोलमध्ये sp3 हायब्रिडायझेशन मध्ये असतो. ऑक्सिजन वरती 2 लोन पेयर्स असतात आणि त्यामुळे बॉन्ड अँगल हा रिड्यूस होतो नॉर्मल टेट्राहायड्रल अँगल पेक्षा. दॅट इज नंबर 2. नंबर 3, टर्शरी अल्कोहोल हा जो आहे इट कॅनॉट बी प्रिपेअर्ड बाय अ रिडक्शन प्रोसेस. टर्शरी अल्कोहोल कॅनॉट बी प्रिपेअर्ड बाय रिडक्शन प्रोसेस, हे लक्षात ठेवा. आता मिथाइल अल्कोहोल यू कॅनॉट बी प्रिपेअर्ड बाय युझिंग ग्रिग्नार्ड्स रिएजंट. पुन्हा एकदा सांगतो, मिथाइल अल्कोहोल cannot be prepared by using Grignard's reagent and carbonyl compound. हे डोक्यात ठेवा. आता मिथाइल अल्कोहोलला वूड स्पिरिट म्हणतात. काय म्हणतात? मिथाइल अल्कोहोलला वूड स्पिरिट म्हणतात बिकॉज इट इज ऑब्टेन्ड बाय डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन ऑफ अ वूड. डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन ऑफ अ वूड पासून मिथाइल अल्कोहोल तयार होतं. त्याच्यानंतर इथाइल अल्कोहोललाच ग्रेन अल्कोहोल म्हणतात आणि म्हणून आपल्याला व्हेरियस बिव्हरेजेस जे आहेत ते ग्रेन पासून जे तयार होतात त्यामध्ये इथाइल अल्कोहोल असतं. नंतर लक्षात घ्या, 100% प्युअर इथाइल अल्कोहोल म्हणजेच इथेनॉलला ऍब्सोल्यूट अल्कोहोल म्हणतात. 100% प्युअर इथेनॉल और इथाइल अल्कोहोलला ऍब्सोल्यूट अल्कोहोल म्हणतात. मिक्सचर ऑफ इथाइल अल्कोहोल, मिक्सचर ऑफ इथाइल अल्कोहोल 95.87% अँड 4.13% हे जर असेल तर त्याला रेक्टिफाईड स्पिरिट म्हणतात. पुन्हा सांगतो, मिक्सचर ऑफ इथाइल अल्कोहोल 95-87% अँड वॉटर 4.13% त्यालाच रेक्टिफाईड स्पिरिट म्हणतात. पॉवर अल्कोहोल म्हणजेच 80% पेट्रोल, 20% इथाइल अल्कोहोल अँड को सॉल्वंट बेन्झिन हे जर असेल तर त्याला पॉवर अल्कोहोल म्हणतात आणि ते फ्युएल म्हणून यूज केलं जातं. हे लक्षात ठेवा. पॉवर अल्कोहोल 80% पेट्रोल, 20% इथाइल अल्कोहोल, को सॉल्वंट बेन्झिन. नंतर मिथिलेटेड स्पिरिट ज्याला आपण डीनेचर्ड स्पिरिट म्हणतो. मिथिलेटेड और डीनेचर्ड स्पिरिट ह्यामध्ये काय होतं, इथाइल अल्कोहोलमध्ये 5 to 10% मिथेनॉल म्हणजेच मिथाइल अल्कोहोल ऍड केलं तर मिथिलेटेड स्पिरिट होतं. किंवा डिनेचरेशन जर करायचं असेल आपल्याला तर 0.5% पायरिडीन हा इथाइल अल्कोहोलमध्ये ऍड करायचा. किती? 0.5% पायरिडीन ऍड केला इथाइल अल्कोहोलमध्ये तर डिनेचरेशन ऑफ अल्कोहोल, मिथाइल अल्कोहोल किंवा डिनेचर्ड ऑफ स्पिरिट
आणि मिथिलेटेड स्पिरिट आपल्याला तयार होईल. सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे प्रूफ स्पिरिट. प्रूफ स्पिरिट म्हणजे काय? 57.10% इथेनॉल हा व्हॉल्यूम न घ्यायचा. किती? 57.10% इथेनॉल बाय व्हॉल्यूम आणि 48% बाय वेट. हे ज्यावेळेला मिक्स कराल त्यावेळेला तुम्हाला प्रूफ स्पिरिट तयार होतं, हे लक्षात ठेवा. आता पुढचा जो पार्ट असतो प्रायमरी अल्कोहोल हा ऑन डिहायड्रोजिनेशन, म्हणजे डिहायड्रोजिनेशन ज्या वेळेला होतं विथ रेड हॉट कॉपर फॉर्म अल्डिहाइड. ओके, म्हणजेच मगाशी मी तुम्हाला सांगितलं कॉपर बरोबर 573 केल्व्हिनला प्रायमरी अल्कोहोल जर हिट आउट केलं तर अल्डिहाइड तयार होतं. सेकंडरी अल्कोहोल हा कीटोन तयार होतो आणि टर्शरी देत नाही. आता अल्कोहोल हे लार्जली तयार होतं फर्मेंटेशन प्रोसेसनं तयार होतं, हे लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजेच जे आपण ग्लिसरॉल हे जे यूज बघतो त्याचा अँटी फ्रीजिंग एजंट म्हणून ऑटोमोबाईल सेक्टर्समध्ये यूज केला जातो आणि कुलंट फॉर एरोप्लेन म्हणून सुद्धा तो यूज केला जातो. ग्लिसरॉल हा मॉइश्चरायझिंग एजंट म्हणून कॉस्मेटिक्समध्ये यूज केला जातो. हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर. मग तुम्हाला युजेस ऑफ अल्कोहोल हे तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये बघू शकता. त्यातले जर मिथाईल अल्कोहोलचं जर बघितलं तर व्हार्निशेसमध्ये, पेंट्समध्ये यूज केलं जातं. डिनेचरेशन ऑफ इथाईल अल्कोहोल्समध्ये, मोटर फ्युएलमध्ये, परफ्युम्स, ड्रग्जमध्ये यूज केलं जातं. इथाईल अल्कोहोल हा क्लोरोफॉर्म, आयडोफॉर्म, अल्डिहाइड तयार करण्याकरता यूज केलं जातं. अपार्ट फ्रॉम दॅट सायंटिफिक इन्स्ट्रुमेशन सच ॲज अ थर्मोमीटर्समध्ये स्पिरिट लेव्हल चेक करण्याकरता आपल्याला हे इथाईल अल्कोहोल यूज केलं जातं. प्रिझर्वेटिव्ह फॉर बायोलॉजिकल स्पेसिमन प्रिझर्व करण्याकरता, म्हणजे थोडक्यात आपल्याला लक्षात घ्या, कोल्हापुरातून जर एखादा सेल काढला किंवा स्पेसिस काढली किंवा तुकडा काढला आपल्या कुठल्याही ऑर्गनचा, तो प्रिझर्व करून मुंबईला ज्या वेळेला लॅबोरेटरीमध्ये चेक करायला पाठवतात त्यावेळेला इथाईल अल्कोहोल किंवा इथर हे प्रिझर्वेटिव्ह म्हणून, म्हणजेच बायोलॉजिकल स्पेसिमन प्रिझर्व करण्याकरता म्हणून यूज केले जातात. हे लक्षात ठेवा. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स येतात अल्कोहोलचं. इथं आपलं अल्कोहोल हे संपतं. ओके, मग आपला पुढचा पार्ट फिनॉल आणि इथर हे आपण उद्याच्या भागात बघायचं आहे. थँक्यू व्हेरी मच.